नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षण खटल्यावरती 10 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुरू असलेला युक्तिवाद आज संपलाय. आरक्षणाची मर्यादा 50% जास्त असावी का, यावरती आज युक्तिवाद झाला. महत्त्वाचं म्हणजे आरक्षणाची 50% मर्यादा ही लक्ष्मण रेषा नाही की जी ओलांडली जाऊ शकत नाही, असं मत कर्नाटक, बिहार, पंजाबसह तब्बल 7 ते 8 राज्यांनी खंडपीठासमोर मांडलंय. दुसरीकडे जातीविरहित आरक्षण असावं असं मत ॲडव्होकेट श्रीराम पी पिंगळेंनी मांडलं. हे सगळं ऐकून घेतल्यावरती जातविरहित आणि आर्थिक निकषावरती आरक्षणाचं सुप्रीम कोर्टानं स्वागत केलं. एक दिवस सगळं आरक्षण रद्द होऊन फक्त आर्थिक निकषांचा कोटा शिल्लक राहील असं मत न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी मांडलं. मात्र हे म्हणतानाच असा धोरणात्मक निर्णय केंद्र किंवा राज्यच घेऊ शकतं असंही त्यांनी नमूद केलंय. मराठा आरक्षणाचा निकाल सध्या राखून ठेवण्यात आलाय. हा निकाल होळीनंतर महिन्याभरात येण्याची शक्यता आहे. पण 10 दिवसांच्या सुनावणीतून हाती काय लागलं? होळीनंतर मराठा आरक्षणाची गुढी नव्यानं उभारली जाणार की एसीबीसी आरक्षणच रद्द होणार? हाच आहे आजच्या रोकठोक चर्चेचा विषय. आणि याच विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार. सोबतच काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील भाजपचे आमदार ॲडव्होकेट राहुल नार्वेकर. सुरुवातीला प्रकाश पवार यांच्याकडे मी जातीये. पवारजी, 10 दिवसात सुप्रीम कोर्टात 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर झालेला सगळा युक्तिवाद, आज न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी मांडलेलं मत, या सगळ्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? महिनाभरात नेमका काय निकाल येऊ शकतो? मराठा आरक्षणाच्या बाजूने की विरोधात? मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल येईल का विरोधात येईल, हा मुद्दा अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. परंतु मुख्य त्यांच्या एकूण मांडणीचा सूर आणि चर्चा बघता की आर्थिक चौकटीमध्ये आरक्षण दिलं जावं, हे एकूण 1947 पासून साधारणपणे आजपर्यंतच्या इतिहासाशी विसंगत गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की 1947-48 पासून पुढे भारताची सामाजिक परिस्थिती आणि समाज वास्तव हे जातीच्या चौकटीतील आहे असं आकलन होतं. आणि एकदमच 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये हे आकलन जातीच्या आधारे न करता आर्थिक चौकटीमध्ये केलं जावं, हा एका अर्थाने न्याय व्यवस्थेने, राजकीय व्यवस्थेने आणि समाज व्यवस्थेने तिघांनी घेतलेला वेगळी भूमिका आहे. त्याच्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्याला या पातळीवरती वेगळा टर्न बसू शकतो. आणि हे जे टर्निंग पॉइंट येणार आहे त्याच्यामुळे कदाचित एक शक्यता आहे की जातीच्या विरोधातले काही गोष्टी या निवडणूक निकालामध्ये असण्याच्या शक्यता आहेत की ज्या न्यायालयाने निकाल म्हणून म्हटलं जात आहे किंवा न्यायालय ज्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करत आहे त्यावरून असं दिसतं की जात नावाच्या चौकटीच्या ऐवजी आर्थिक चौकट ते प्रमाण मानतायत. आणि तसं झालं तर ते पूर्णपणे इतिहासाच्या विपरीत घटना घडणार आहे. निश्चित याबद्दलच बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्यासोबत आहेत. लोंढेजी, 10 दिवसात सगळा युक्तिवाद झालाय. तुम्ही देखील या प्रकरणावरती सातत्यानं लक्ष ठेवून आहात. ज्या पद्धतीनं केंद्रानं देखील सांगितलं, 102व्या घटनादुरुस्तीचा त्यांनी हवाला देत केंद्रानं असं सांगितलं की राज्याकडे देखील अधिकार काही अबाधित आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळीकडून पाठबळ मिळतंय आणि सकारात्मक निर्णय येईल पुढच्या महिन्याभरात सुप्रीम कोर्टातून, असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा समाजाने आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या संपूर्ण सामाजिक भान ठेवलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीचा लढा दिला आहे त्याचंच यश आहे असे म्हणावं लागेल. यामध्ये कोणी राजकारण करण्याचं कारण नाही किंवा कोणी श्रेय घेण्याचंही कारण नाही. असं जर आरक्षण मिळालं तर ते 42 लोक ज्यांनी बलिदान दिलं त्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीची श्रद्धांजली ठरेल आणि एकदाचा हा जो मुद्दा आहे तो सुटून येईल. पण जसं पवार सर म्हणाले, मला असं वाटतं की ती फार आदर्श स्थिती जी आहे त्याच्या संदर्भातली जे युटोपियन कन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीची सुप्रीम कोर्टाने अपेक्षा केली आणि ती काही चुकीची आहे असं माझंही मत नाही. पण मी माझं व्यक्तिगत मत बोलतो, असं माझंही मत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या देशामध्ये जाती व्यवस्थेने 5000 वर्षापर्यंत अनेक लोकांना
जाती व्यवस्थेमध्ये जन्मानं मिळालेल्या जातीनं लोकांचे अधिकार ठरले. मग ते ऍक्सेस टू एज्युकेशन असो किंवा ऍक्सेस टू मनी असो, इकॉनॉमिक्स असो किंवा ऍक्सेस टू पॉवर, या तिन्ही गोष्ट म्हणजे राजकीय सत्तेमध्ये तुमचा वाटा असो, निर्णय प्रक्रियेमध्ये वाटा किंवा आर्थिक तुमची क्षमता किंवा तुम्हाला शैक्षणिक सोयी सुविधा, या सुद्धा जाती व्यवस्थेने ठरवलेल्या होत्या. आणि आजही दुर्दैवानं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑनर किलिंग हा प्रकार बघायला मिळतो. आणि अजूनही जिथे कोविडमध्ये 80 करोड लोकांना आपल्याला फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये आपल्याला अन्नधान्य द्यावं लागतं, तशा परिस्थितीमध्ये काही लोकांना प्रिव्हिलेज म्हणून, म्हणजे जसं शाहू महाराजांनी दाखवलं होतं की एका व्यक्तीने असंच आर्थिक आरक्षणाचा प्रश्न 1902 साली पण उपस्थित केला होता. त्यावेळेस त्यांनी त्याला घोड्याच्या पागेमध्ये घेऊन गेले आणि एका सुपामध्ये चणे टाकले आणि एकाच वेळेस धष्टपुष्ट घोडे आणि थोडेसे कमजोर घोडे काही सोबत सोडले. कमजोर घोडे त्या चण्यापर्यंत पोहोचू शकले देखील नाही आणि जे स्ट्रॉंग घोडे होते त्यांनी ते खाऊन घेतलं. म्हणजे ते अरिस्टॉटलनी हे प्रिन्सिपल आता किती 5000 वर्षापूर्वी अरिस्टॉटलनी सांगितलेलं होतं की अनइक्वल्स कॅनॉट बी ट्रीटेड इक्वली अँड इक्वल्स कॅनॉट बी ट्रीटेड अनइक्वली. म्हणजे एखाद्या लंगड्या माणसाला एखाद्या चांगल्या धष्टपुष्ट माणसासोबत आपण धावण्याच्या रेसमध्ये लावू शकत नाही. तर ही आदर्श परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस कदाचित मला असं वाटतं की ती गोष्ट संयुक्त ठरेल. पण त्या दिशेने एक पाऊल पडलेलंच आहे, सगळ्यांनी त्याला सपोर्टही केला आणि तो असा आहे की 10% आरक्षण जे आहे ते जे आर्थिकदृष्ट्या मागासले आहे त्यांना दिलेलं आणि त्यांनी ते सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता तो भाग आलायदा की तो बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचा त्याचा पार्ट आहे किंवा नाही, ते कॉन्स्टिट्यूशनल आहे किंवा नाही, 16(4) प्रमाणे शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा ज्याच्यात बसतो की नाही तो भाग वेगळा. पण एक मात्र ओबीसीच्या संदर्भामध्ये हे चांगलं आहे, ओबीसी असो किंवा एससीबीसी, जे लोक दारिद्र्य रेषेच्या वरती किंवा क्रिमी लेअरच्या वरती आहेत किंवा क्रिमी लेअर मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण नाही. जे लोक क्रिमी लेअर मध्ये नाही, खऱ्या अर्थानं गरीब आहे आणि सामाजिकदृष्ट्याही मागास आहे, शैक्षणिकदृष्ट्याही मागास आहे, अशा लोकांची एक ती संधी आहे. आणि आपल्या इथे काही आरक्षण काही ऍक्ट नाही, आपल्या इथे आरक्षण जे आहे ती पॉलिसी आहे, ते धोरण आहे ते. आणि ते धोरण ज्यावेळेस बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा केली होती त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की ही जी यादी आहे ही हळूहळू कमी होत गेली पाहिजे. दिस लिस्ट शुड गेट श्रिंक्ड डे बाय डे अँड द डे विल कम वेन देअर विल बी नो कास्ट विच इज डिमांडिंग रिझर्वेशन, असं त्यांनी त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेटमध्ये म्हटलं होतं. तर ती आदर्श परिस्थिती जी आहे ती आणण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील त्या पद्धतीनं. आणि त्या पद्धतीनं पुढे जात असताना त्या दिवशी अशी परिस्थिती येईल त्या दिवशी आर्थिक निकषावर पण सगळ्यांना आरक्षण द्यायला हरकत नसावी, असं म्हणायला काही प्रॉब्लेम नाही. निश्चित हाच मुद्दा घेऊन मी भाजप आमदार ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडे जातीये. ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नार्वेकरजी, लोंढेंनी मत मांडलेलं आहे. एकतर त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय येईल, भविष्यात राज्य असेल किंवा केंद्र असेल आर्थिक निकषावरती आरक्षण कायम ठेवणं याचा विचार केला जायलाच हवा. या सगळ्यांबद्दल तुमचं मत काय आहे? हे पहा, आपल्याकडे जाती व्यवस्थेवरती असणारं आरक्षण जे आहे हे संविधानातून निर्माण झालेलं आरक्षण आहे. आणि त्यामुळे संविधान बनवताना, घडवताना आणि त्यानंतर देशातली एकूण परिस्थिती बघितल्यानंतर संसदेने हे जे आरक्षण आहे ते वेळोवेळी वाढवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच एकूण परिस्थिती देशातली बघूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की जातीवरती आधारित असणारं आरक्षण हे बदलण्याची गरज आहे. इकॉनॉमिकली म्हणजेच आर्थिक दृष्टी दुर्बळ असणाऱ्या घटकांनाही समाविष्ट करण्याची गरज आज समाजात, देशात आहे. यावरतीही अनेक अभ्यास झालेले आहेत आणि तसं जनमत निर्माण झालेलं आहे. आणि शेवटी लोकशाहीमध्ये जनमताच्या आधारावरतीच निर्णय घेतले जातात. त्यामुळे या पद्धतीने इकॉनॉमिकली किंवा आर्थिक दृष्टीने दुर्बळ असलेल्या घटकांसाठी आरक्षण देणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे अशा आरक्षणाबद्दल सकारात्मक भूमिका सर्वोच्च न्यायालय घेईल याची मला खात्री आहे. आणि त्याचप्रमाणे जर का दुर्दैवानी मराठा आरक्षण असो याबद्दलची भूमिका जर का राज्याकडनं व्यवस्थित मांडली गेली नाही तर कदाचित त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतील. आपण जर एकूण या आरक्षणाचा कायदेशीर प्रवास जर बघितला असेल, कोर्टातला प्रवास बघितला असेल तर राज्य शासनाकडनं बऱ्याच वेळेला, अनेक वेळेला गंभीरतेने हा विषय न हाताळला गेल्यामुळे राज्यातल्या
जे लाभार्थी आहेत त्यांना अडचणीचा प्रसंग सामोरं करायला लागला आहे. पण नार्वेकरजी, इतर राज्य ज्यांनी 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलेलं आहे त्यांची देखील मतं जाणून घेण्यासाठी राज्य सरकारनं कोर्टात बाजू मांडली. त्यानुसार सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्यांना त्या संदर्भातलं निवेदन, लेखी निवेदन देण्यास सांगितलंय. आणि जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये, पंजाब, कर्नाटक सह 7 ते 8 राज्य अशी आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की 50%पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा वाढवली जावी, यासाठी काहीतरी पुनरावलोकन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं काहीच केलं नाही असं देखील म्हणू शकत नाही आपण पूर्णपणे. आत्ताचा पूर्ण 10 दिवसांचा युक्तिवाद बघता एक लक्षात घ्या, मला मिळालं नाही हे माझं दुर्भाग्य आहे, पण मला मिळालं नाही म्हणून दुसऱ्यालाही मिळू नये यातून माझा काही स्वार्थ किंवा माझा काही फायदा होणार नाही अशी भूमिका जर आपण ठेवली, मला नाही म्हणून दुसऱ्याला नाही, त्यातून आपल्याला कोणताही फायदा होणार नाहीये. परंतु आपल्याला कसं काय प्राप्त करून घेता येईल आपली मागणी, ह्याच्यावरती जर जास्त भर टाकला गेला तर मला वाटतं अशा सकारात्मक भूमिकेतून आपल्याला निश्चितपणे ह्या लिटिगेशन मध्ये यश मिळू शकेल. लोंढेजींना तुमचं हे मत पटलेलं नाहीये. लोंढेजी, तुम्हाला काय म्हणायचंय? काय पटलं नाहीये तुम्हाला? लोंढेंपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र त्यांच्यापर्यंत आपण हा प्रश्न घेऊन जाऊ. सोबतच सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येणं अपेक्षित आहे महिन्याभरात, त्यात नेमकी काय गोम असू शकते याबद्दल देखील सविस्तर चर्चा करायची आहे. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय, बघत रहा झी24 तास. ब्रेक नंतर रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षण राहणार, टिकणार की जाणार या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि याबद्दल भाजपच्या नार्वेकरांनी जे मुद्दे मांडलेले होते ते काँग्रेसच्या लोंढेंना फारसे पटलेले दिसत नाहीये. लोंढेजी, आपलं नेमकं काय म्हणणं आहे? असं की अतिशय द्विधा मनस्थितीत राहुलजी बोलत होते. एक गोष्ट स्पष्ट आहे, सुप्रीम कोर्टाने जो स्टे दिलेला होता तो स्टे पेज नंबर 19 वर त्यांनी वाचून घ्यावा. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं की जी 50% क्रॉस करण्यासाठी जी अपवादात्मक परिस्थिती लागते, जे एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस लागतात, त्या सर्कमस्टान्सेसचा विचार झाला नाही. मग आम्ही असं बरेच दिवसपर्यंत बोललो नाही, कारण देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की कायद्यात टिकणार, कोणीच त्याला काढू न शकणार असं मी आरक्षण देतो. मग काय यांच्या म्हणण्यावर त्यांनी हे केलं. दुसरं खोटं बोलले ते, अटॉर्नी जनरल खोटं बोलले. त्यानंतर जो प्रक्षोभ झाला समाजामध्ये आणि ज्या पद्धतीने पुन्हा मांडणी झाली तेव्हा त्यांना ऍक्सेप्ट करावं लागलं की राज्यांचे अधिकार आहे. नाहीतर अटॉर्नी जनरल लिहून दिलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की राज्यांना अधिकार नाही आहे 102 3 घटना दुरुस्तीनंतर. मग ते त्यांना परत घ्यावं लागेल, राज्यांचे अधिकार द्यावे लागले. याचं श्रेय सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला जातं. त्यामुळे जे कशावर स्टे आला होता त्यांनी बघावं. ते स्वतः वकील आहेत, हुशार आहेत. त्यामुळे आपल्याला नाही मिळालं म्हणून दुसऱ्याचं अडलं पाहिजे असा विचार करणारा ना तर मराठा समाज आहे, ना तर महाराष्ट्रातली ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार करणारी भूमी आहे. सगळ्यांना फायदा झाला पाहिजे, कोणालाही त्रास न होता आपल्याला मिळाला पाहिजे अशीच भूमिका मराठा समाजाने घेतली. त्यात कोणी काय राजकारण खेळण्याचा प्रयत्न करता हे सगळं महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जिथे सांगितलेलं आहे की इतर राज्यांनी नोटीस पाठवली, कारण अनेक राज्यांमध्ये 15-16 राज्यांचा प्रश्न आहे, जवळजवळ 15 राज्यांचा प्रश्न आहे जिथे 50%पेक्षा जास्त आहे. त्यांनी सुद्धा या संदर्भात काय म्हणणं आहे, कारण संविधान पीठ बसलाय, कॉन्स्टिट्युशनल बेंच बसलेला आहे आणि कॉन्स्टिट्युशनल बेंच बसला असल्यामुळे कॉन्स्टिट्युशनल बेंच काही फक्त एकट्या महाराष्ट्राचा विचार नाही करू शकत, त्यांना संपूर्ण देशाचा विचार करावा लागेल. मग याच्यामध्ये 16(4) पण इंटरप्रिटेशन येईल, कारण की त्याच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण हा निकष लावलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो एकत्रितपणे संपूर्ण देशाचा करावा लागेल. आता राहिला प्रश्न, या सरकारने कोणतेही वकील, जे वकील पहिल्याच्या सरकारमध्ये होते देवेंद्र फडणवीसांच्या, तेच वकील आताही आहे. उलट आता केंद्राचा रोल हा राज्यापेक्षा मोठा झालेला आहे, कारण की केंद्राची भूमिका, पार्लमेंट तुमच्याकडे आहे. जर समजून घ्या उद्या सुप्रीम कोर्टाने काही निर्णय आपल्याला अपेक्षित असलेला नाही दिला तर तो प्रश्न 15 राज्यांच्या संदर्भात निर्माण होणार आहे, लार्जर दॅन लाईफ होणार आहे तो प्रश्न. मग त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील चेंडू आहे तो आपल्या मताच्या माध्यमातून का होईना पण शासन म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे टोलवलेला आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पवार सरांना मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. पवार सर, आज न्यायमूर्ती भूषण यांनी मांडलेलं मत असेल किंवा आता 102व्या घटना दुरुस्तीबद्दल केंद्र सरकारने जी भूमिका मांडली की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, सोबतच 7 ते 8 राज्य आहेत ती या मताची आहेत की
आरक्षण हे 50% जास्त असावं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शक्यता गृहीत धरून दोन्ही बाजूंनी बोलायचं झालं, जर आरक्षण कायम टिकवण्याचा निर्णय झाला तरीही त्याच्यात काही कॅप लागू शकते. जसं आता 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठेवली होती, ती 60% वाढेल. कसं काय होऊ शकतं असं आपल्याला वाटतं? कारण का तसाही निर्णय झाला तर तो राज्यासाठी काहीच अडचणीचा ठरेल. मला असं वाटतं की तुम्ही 1991 पासून आजच्या काळाच्या संदर्भात न्यायालय, बेंच, राजकीय पक्ष, राजकीय पक्षातले पुढारी सर्वजण बोलतायत. त्यांना कोणालाही आकलन 1947 ते 1990 पर्यंत नीटनेटकं नाही. याच्यामुळे येणारा निकाल हा सुद्धा 1991 नंतरच्या परिस्थितीशी संदर्भात येणार आहे. आणि हा निकाल जेव्हा येईल तेव्हा एका अर्थाने तुम्हाला असं दिसेल की राज्य सरकारच्या अधिकारांवरती फार मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झालेलं आहे. कारण का तर प्रत्येक राज्याला मागासवर्ग कोण ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकारच एका अर्थाने जाणार आणि त्याच्याऐवजी आर्थिक इकॉनॉमिक दृष्ट्या मागास कोण हे वरूनच ठरवलं जाईल. इतका मोठा बदल होऊ शकेल. दुसरा एक बदल महत्वपूर्ण या अर्थाने आहे की आपण हा बदल करतोय तेव्हा खालून वरती जाणाऱ्या जाती आणि वरून खालती येणाऱ्या जाती याच्यामध्ये तुम्ही खालून वरती जाणाऱ्या जातींना जातीचा निकषच लावला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही निकष हा इकॉनॉमिक लावून चालत नाही. आणि वरून ज्या जाती खालती येतात त्यांना इकॉनॉमिक निकष लावला पाहिजे, त्यांना जातीचा निकष लावून चालत नाही. हे आत्मभान आता सध्या एका मध्यावरती आलेलं आहे. अशा एका मध्यबिंदूवरती आलेला असताना दोन्ही बाजूने विचार करून निकाल देण्याची वेळ आहे. परंतु तो जर असा तरतम भावाने निकाल नाही दिला गेला तर तो एकेरी निकाल असेल. कदाचित तो 1991 नंतरच्या परिस्थितीशी संदर्भात असेल. एकंदरीत सर्व राजकीय पक्षांना आनंद उत्सव साजरा करणारा निकाल असेल. परंतु समाजाला मात्र न्याय देणारा तो निकाल नसेल. हे त्रिकालबाधित सत्य पुढे येण्याची शक्यता आहे. नार्वेकर, आपल्याला देखील असंच वाटतंय जे आता पवारांनी मत मांडलं? थोडक्यात सांगा. एक अगदी थोडक्यात सांगू इच्छितो. मगाशी जे अतुल लोंढेजी म्हणाले ते टोटली चुकीचं आहे. खोटं मी म्हणणार नाही. त्यांना कदाचित कायद्याची आणि प्रोसिडिंगची एवढं नॉलेज नसेल म्हणून ते असं म्हणाले असतील. पहिली गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, आपण अभ्यासाची जी गोष्ट करत आहात, हा आरक्षणाचा विषय हा काँग्रेस सरकार, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार 2009 मध्ये आलं तेव्हापासून चालू होता. 2009 ते 14 काहीच केलं गेलं नाही. 14च्या निवडणुकीच्या 15 दिवस आधी, महिनाभर आधी आरक्षणाबद्दलची जाहीर केलं गेलं. नंबर 2, त्यावेळेला जो अभ्यास गट निर्माण करून अभ्यास करून रिपोर्ट सबमिट करायचा होता, तोच रिपोर्ट चुकीचा असल्यामुळे आपण पहिली लढाई हायकोर्ट मधली हरलो. हे लक्षात घ्या. त्यामुळे केवळ नावासाठी आरक्षण द्यायचं, पाहिजे ती प्रोसिजर कंप्लीट करायची नाही. बरोबर अभ्यास गट अभ्यास न करता रिपोर्ट सादर करायचा. या सगळ्या कारणांमुळे आपण पहिली लढाई हरलो. हे तुम्ही पहिली लक्षात घ्या. आणि नंबर 2, तुम्ही जे सांगितलं की 101st अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन, या अमेंडमेंटमुळे राज्य सरकारचे अधिकार बाधित झाले आहेत. तर मी आपल्याला सांगू इच्छितो, ही अमेंडमेंट जी आली ती 2019 साली आली आणि आपला कायदा हा 2016 साली झालेला. आणि त्यामुळे कुठचीही अमेंडमेंट ही रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे 5च्या तारखेपासून लागू होत नाही. त्यामुळे आपण जी भूमिका मांडायचा प्रयत्न करत आहात आणि केंद्रावरती संपूर्ण जबाबदारी आणि दोष टाकू इच्छिता, निश्चित. तेव्हा मुळातच आरक्षणाचा, फक्त मराठा आरक्षण नाही, आरक्षणाचाच मुद्दा हा खूप विस्तीर्ण खोल आहे आणि याच्यावरती अर्ध्या तासात आपल्याला काहीही बोलून साध्य करता येणार नाही. कुठल्या एका पॉइंट पर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाहीये. नार्वेकरजी माफ करा, आपल्याकडची वेळ संपत आली आहे. मात्र 91 मध्ये इंदिरा सानी प्रकरणानंतर जो ऐतिहासिक निर्णय झाला तसा काही निर्णय पुढच्या महिन्याभरात येऊ शकतो का, हे आता बघावं लागेल. आणि त्यानंतर पुन्हा ही चर्चा अशी पुन्हा घ्यावीच लागणार आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार मानतेय. कार्यक्रमात इथेच थांबतोय. बघत रहा झी24 तास. विठू माऊलीचा गजर म्हणजे